नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन टॉपिक चालू करतो आहे शेकडेवारी. आता शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारी म्हणजे एक अपूर्णांक त्याचा छेद हा किती असतो? 100 असतो आणि त्याच्या अंशाला काय म्हणतात? शेकडा दर. आता 40% म्हणजेच किती लिहिता येईल? 40/100 म्हणजे याचा छेद किती झाला? छेद किती? 100. आणि याला काय म्हणायचं? दर हा किती आहे? 40. म्हणजे 100 पैकी किती? 40. याला काय म्हणायचं? शेकडेवारी. आता शेकडेवारीचा वापर कुठे कुठे करता येतो? एक तर आपल्याला समजा असं असेल, एका विद्यार्थ्याला 120 पैकी 40 गुण मिळाले तर 100 पैकी किती किंवा टक्के किती मिळाले असंही काढता येईल. कसं? आता मिळाले किती? 40, किती पैकी? 120 आणि गुणुले 100 म्हणजे 100/3 म्हणजे 33.33% मिळाले. पण आता जर असं असेल, एका विद्यार्थ्याला 40च मिळाले पण ते किती मिळाले? 80 पैकी मिळाले. तर या दोन्हीचं कंपॅरिझन करताना आपल्याला टक्केवारीचा उपयोग होतो. म्हणजे कसा? 40/80 गुणुले 100. 40 दुने किती? म्हणजे याला किती मिळाले? 50%. याला मिळाले 33%. म्हणजे कोणाला जास्त मिळाले? पण याला जास्त मिळाले. म्हणजे कंपॅरिझन पण आपल्याला करता येतं. आता गणितात जर हे शब्द दिसले, असता, हा, ही, हे, तर काय वापरायचं? बरोबर चिन्ह. पेक्षा जास्त मिळवले, वाढवले असेल तर अधिक, पेक्षा कमी, वगळले, वजा केले असेल तर वजा, चा, ची, चेच्या असेल तर गुणाकार. आता शेकडेवारी सोडवताना किंवा शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर करताना नेहमी कितीने भागावे? 100ने भागावे. म्हणजे 50% कोणाच्या? 40च्या बरोबर किती? आता इथं टक्केवारी आपण सोडवतोय म्हणजे 40 गुणुले 50/100. शून्यला शून्य गेले, शून्यला शून्य गेले, 5×20. म्हणजे इथे काय केलं आपण? शेकडेवारी सोडवली. पण आता अपूर्णांकाचं जर शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर काय करायचं? गुणुले 100. म्हणजेच 30 गुण मिळाले 50 पैकी तर किती टक्के? तेव्हा काय करायचं? गुणुले 100. 50 दुने 100, 30 दुने 60. म्हणजे किती टक्केवारी आली? 60. म्हणजे एक लक्षात घ्या, शेकडेवारी म्हणजे काय? तर कितीही कोणालाही काही मिळो, ते आपण काय करतो? त्याचा जो छेद आहे तो 100 घेतो. म्हणजे 100 पैकी किती? जरी तुम्हाला 500 पैकी 200 मिळाले तरी ते 100 पैकी किती असतील हे काढणं म्हणजेच काय? शेकडेवारी काढणं. आता कोणत्याही संख्येचे जर एक छेद किंवा एक मिनिट, हे कोणत्याही संख्येचे 10% काढताना त्या संख्येला 10ने भागायचा. म्हणजे समजा 1775चे 10% किती? तर या संख्येला फक्त काय करायचं? 10ने भाग द्यायचा. म्हणजे किती आहे? 177.5. आणि कोणत्याही संख्येचे 1% काढायचे असतील तर त्या संख्येला 100ने भाग द्यायचा. म्हणजेच या संख्येचे जर 1% काढायचे असतील तर काय येईल? 17.75. नेक्स्ट. आता टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं? समजा आपण घेऊया 25%. आता टक्के जर काढलं तर भागिले 100 होईल. 25/100 म्हणजे 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे किती? 1/4. म्हणजे एखाद्या संख्येचे आपण 25% काढतोय म्हणजेच काय करतोय? त्या संख्येचे 1/4 काढतोय. म्हणजे त्या संख्येचा पाव भाग काढतोय.
म्हणजे समजा जर असं असेल 500चे 25% किती, तर 500 गुणुले 1/4 बरोबर किती, 4ने भाग दिला, 4 एके 4, 4 दोने 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे किती आले 125. म्हणजे जर 25% म्हणजेच किती त्या संख्येचे आपण किती काढतोय 1/4. सेम तसंच 1/8 किंवा 12.5% बरोबर 12.5 भागिले 100. आता जर इथला पॉईंट काढला तर खाली एक शून्य वाढेल म्हणजेच किती झाले 125 भागिले 1000. 125 एके 125, 125 अठ्ठ 1000 म्हणजे 12.5% म्हणजे किती 1/8. आपण एवढे तरी लक्षात ठेवायचे 1/10 पर्यंतचे. नेक्स्ट 1200चे 15% सोडवायचे म्हणजे भागिले 100. शून्यला शून्य गेले, 12 गुणुले 15 किती 180. नेक्स्ट 825चे 4% म्हणजे भागिले 100. 4 पंचे 20, 2 5 4 दुने 8 आणि 2 10, 1 8 चौक 32 आणि 1 33 भागिले 100. शून्यला शून्य गेले म्हणजे 825चे 4% किती 33. नेक्स्ट 550 पैकी 44 म्हणजे किती टक्के. आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे. म्हणजे काय करायचं, किती पैकी मिळाले, कंपॅरिझन कोणाशी करतोय आपण 550शी. तो कुठे जाईल, ज्याच्याशी, लक्षात ठेवा ज्याच्याशी कंपेअर करतोय तो नेहमी छेदाला जातो. आणि किती मिळाले 44 गुणुले टक्केवारी काढायचे म्हणून गुणुले 100. शून्यला शून्य गेले, 11 चौक 44, 11 5 55, 5 एके 5, 5 दुने 10, 4 दुने 8 म्हणजे 550 पैकी 44 म्हणजे किती टक्के झाले 8%. आता कोणाशी कंपेअर करतोय 5400 म्हणजे तो कुठे जाईल छेदाला आणि 216 गुणुले 100 कारण टक्केवारी काढतोय. शून्यला शून्य गेले, 9ने भाग दिला तर 9 संग 54, 9 दोने 18, 9 चौक 36, 6 एके 6, 6 चौक 24 म्हणजे किती टक्के 4%. नेक्स्ट 5 मीटर पैकी 3.5 सेंटीमीटर म्हणजे किती शेकडा. आता हे मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे, दोन्हीपैकी एक काहीतरी बदलून घ्या. सोपं काय आहे मीटरचं सेंटीमीटर करणं. कंपेअर कोणाशी करतोय 5 मीटरशी म्हणजे तो कुठे जाईल छेदाला 500 आणि 3.5 गुणुले 100. शून्यला शून्य गेले, 3.5 भागिले 5 म्हणजेच किती 0.7%. 21 मिली हे 3.5 लिटरचे टक्के किती. तर कंपेअर कोणाशी करतोय 3.5 लिटर आहे त्याला काय करावं लागेल मिलीलिटरमध्ये आणि हे 21 आणि गुणुले 100. शून्यला शून्य गेले, 7 त्रिक 21, 7 पाचा 35, 3/5 भाग जातो का नाही, पहिल्यांदा शून्य पॉईंट घेतला 30 झाले, 6 पंचे 30 म्हणजे किती टक्के 0.6%. नेक्स्ट 6/35 हे 3/7चे 6/35 हे 3/7चे शेकडा किती. आधी आपण इक्वेशन तयार करू. 6/35 हे 3/7चे शेकडा किती. आता टक्के जर काढलं तर गुणुले 100 होईल. मग आता x बरोबर काय येईल 6/35 भागिले 3/7 गुणुले 100. 6/35 गुणुले
7/3, कारण 7 हा छेदाचा छेद आहे, तो कुठे जातो? अंशाला. गुणुले 100. 7 एक्के 7, 7 5 35, 2 आणि याने 20, 20 दुने 40, म्हणजे किती टक्के? 40%. आता इथेही सेम. आता कंपॅरिझन कोणाशी करतोय? 2/300, म्हणजे 5/12 भागिले 2/3 बरोबर गुणुले टक्केवारी काढायचे, म्हणजे गुणुले 100. 5/12 गुणुले 3 हा छेदाचा छेद म्हणून अंशाला जाईल. 3 एक्के 3, 3 चौक 12 गुणुले 100 बरोबर 5/8 गुणुले 100. 5/8 गुणुले 100 म्हणजेच 62.5%. नेक्स्ट, एक्सचे 37.5%. 37.5% म्हणजे किती? 3/8. 1/8 म्हणजे किती? 12.5. जर गुणुले 3 केले तर किती येतात? 37.5. म्हणजेच 3/8 बरोबर किती? 37.5. आता एक्स गुणुले 37 म्हणजेच किती? 3/8 आणि बरोबर 111. आता एक्स बरोबर 111 गुणुले 8 भागिले 3. 3 ने भाग दिला. 3 त्रिक 9, 7 त्रिक 21, 8 7 56, 5 8 त्रिक 24 आणि 5 29, म्हणजे किती आले? 296. 3.34% हे गुणोत्तरात कसे लिहाल? आधी आता आपण काय करू? 3.34 ला अपूर्णांकात करून घेऊ. 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 15/4 आणि टक्के. आता 15/4%. टक्के जर काढलं तर भागिले 100 होईल. 15/4 भागिले 100 म्हणजेच काय येईल? 15/4 गुणुले 100. 5 ने भाग दिला. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 20, म्हणजे किती आलं? 30/80, म्हणजेच पूर्ण गुणोत्तरात 3/80. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, 360चे 18%. आता या टक्केला हे टक्के कॅन्सल झाले. पुढे 18 बरोबर एक्सचे 6%. टक्केला टक्के कॅन्सल झाले. 6 त्रिक 18 म्हणजे एक्स बरोबर किती आले? 1080, कारण 36 त्रिक किती? 108 आणि वरचा 0 म्हणजे किती आले? 1080. एका संख्येचे 12.5 हे 37. एक संख्या माहीत आहे का? नाही. म्हणजे किती आली? एक्स घेतली. म्हणजे एक्सचे 12.5% बरोबर किती आहेत? 37. म्हणजे एक्स गुणुले 12.5% म्हणजे किती? 1/8 बरोबर 37. एक्सची किंमत किती आली? 37 गुणुले 8. आता इथं गुणाकार करायचं नाही, कारण परत 37.5 काढायचे. आता 37.5% म्हणजेच किती? 3/8. म्हणजे आता काढायचं आहे 37 गुणुले 8चे 3/8. 8ला 8 कॅन्सल झाले. 37 त्रिक 7 त्रिक 21, 3 त्रिक 9, 2 11, म्हणजे किती आले? 111. नेक्स्ट, 900चे x% बरोबर 600चे 30%. तर x बरोबर किती? आता या टक्केला हा टक्के कॅन्सल झाला. 900 गुणुले x बरोबर 600 गुणुले 30. 30 त्रिक 90 आणि वरचा 0. परत हा आणि हा गेला. 3 2 म्हणजे एक्स किती आला? 20. नेक्स्ट, एका संख्येचे, ती संख्या माहीत आहे का? नाही. एक्स घेतली. एका संख्येचे
6.25% बरोबर किती आहेत, म्हणजे किती आहेत 48. 6.25 म्हणजे 1/16. म्हणजे 6.25लाच आपण अपूर्णांकात कसं लिहू शकतो, 1/16 बरोबर 48. एक्स बरोबर 48 गुणुले 16. त्याचा गुणाकार करा. 48 गुणुले 16 8 संग 48 4 6 चोक 24 8 एके 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 चालला 1 3 6 3 4 एके 4 4 आणि 3 7 म्हणजेच किती आलं 768. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट आता पहा, जर पहिल्या राशीची किंमत ही दुसऱ्या राशीपेक्षा x% जास्त असेल तर दुसऱ्या राशीची किंमत ही पहिल्या राशीपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल तर काय करायचं, टक्के कमी बरोबर x भागिले 100 अधिक x गुणुले 100. आणि जर पहिल्या राशीची किंमत दुसऱ्या राशीपेक्षा x% कमी असेल तर दुसऱ्या राशीची किंमत पहिल्या राशीपेक्षा x% किती टक्क्याने जास्त असेल तर x भागिले 100 वजा x बरोबर तर गुणुले 100. आता म्हणजेच काय सांगतो, एचा पगार किंवा नेक्स्ट एक्झाम्पलमध्येच आपण ते क्लिअर करू. एचा पगार हा बीच्या पगारापेक्षा 10% जास्त आहे तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्के कमी, म्हणजे टक्के कमी काढायचा आहे बरोबर. आता टक्के कमी काढायचा आहे म्हणजे काय करायचं, 100 अधिक x म्हणजे x भागिले 100 अधिक x गुणुले 100. x ची किंमत किती आहे 10 भागिले 100 अधिक 10 किती झाले 110 गुणुले 100. शून्यला शून्य गेले, 100 भागिले 11 11 9 99.09%. म्हणजे बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्के कमी आहे 9.09. आता हे आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. कसं पहा, ए आणि बी एक माहिती आहे आपल्याला 10% म्हणजे किती 1/10 एवढं आपल्याला माहीत आहे. आता पहिल्यांदा आपण कंपेअर कोणाशी केलंय, बीच्या पगाराशी ना. म्हणजे जर आपण असं घेतलं बीचा पगार जर 10 असेल तर एचा पगार किती असेल 10% जास्त आहे ना, म्हणजेच किती 1ने जास्त आहे, म्हणजेच एचा पगार किती झाला आता 11. बीचा पगार 10 एचा पगार 11. आता आपल्याला काढायचं आहे काय, बीचा पगार किती कमी आहे, टक्के कमी बरोबर कितीने कमी आहे 1ने. कोणाच्या ज्याच्याशी कंपेअर करतो तो कुठे जातो छेदाला आणि गुणुले 100 म्हणजेच किती 9.09%. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट आता आपण डायरेक्ट सोडू. एक लक्षात घ्या 20% म्हणजेच किती 1/5. कोण कोण आहे ए आणि बी. एला बी पेक्षा 20% गुण कमी आहेत. एला बी पेक्षा म्हणजे बीला जर 5 मिळाले तर एला किती मिळाले 1ने कमी झाला ना, म्हणजे किती मिळाले 4. म्हणजे बीला जर 5 मार्क मिळाले तर एला किती मिळाले 4 मिळाले. आता काढायचं आहे बीला किती टक्के जास्त गुण मिळाले, टक्के जास्त किती मिळाले, गुण किती मिळाले 1 मिळाला. कोणाच्या एच्या, म्हणजे 1/4 गुणुले 100 म्हणजेच किती 25%. किंवा टक्के जास्त बरोबर किती गुण मिळाले 20 भागिले
80 गुणुले 100, कारण 100 वजा x असतो. 20 एके 20, 20 चोक 80, 4ने भाग दिला तर किती आला? 25%. नेक्स्ट, तांदळाचा भाव 60%ने वाढवला तर मूळ किंमत ठेवल्यास तांदळाची नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी लागेल? म्हणजे यांना काय म्हणायचं पहा. आपण आता डायरेक्ट सोडवू. 60% म्हणजे किती? 6/100. शून्यला शून्य गेले, 3/5. आधी तांदळाची किंमत आणि आता तांदळाची किंमत. आधी किंमत किती होती? 5 होती. आता 60%नी वाढवली म्हणजे किती झाली? 5 आणि 3 8 झाली. म्हणजे आधी किंमत 5 होती, आता 8 झाली. कितीने वाढली? 3ने वाढली. पण आता काय करायचं आहे? 8ची किंमत पुन्हा 5 करायचे, म्हणजे कितीने कमी करावे लागेल? 3ने. म्हणजे टक्के कमी बरोबर कितीने? 3ने कमी करावं लागेल. कोणाच्या? 8च्या, आणि गुणुले 100. आणि आपल्याला माहिती आहे 3/8 गुणुले 100 म्हणजे किती? 37.5%. नेक्स्ट, एचा पगार बी आता 25% बरोबर किती? 1/4. ए आणि बी कंपेअर कोणाशी करतोय? बीशी. काय म्हणलंय? एचा पगार बी पेक्षा 25%ने कमी आहे. बीचा पगार जर 4 असेल तर एचा पगार किती असेल? 4 वजा 1 3. तर बीचा पगार किती जास्त असेल? टक्के जास्त बरोबर कितीने जास्त आहे? 1ने. कोणाच्या? 3च्या, गुणुले 100 म्हणजेच किती? 33.33%नी पगार जास्त आहे. नेक्स्ट, राहिलेले आता जे कन्सेप्ट असतील किंवा एक्झाम्पल असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.